राधा एक 10 वर्षाची अनाथ मुलगी होती. अनाथालयाची देखरेख करणारी शकुंतला देवी राधाला खूप पसंत करायची. राधा अभ्यास करण्यामध्ये खूप हुशार होती. एक दिवसची गोष्ट आहे. अनाथालयामध्ये शहरचा सगळ्यात मोठा बिझनेसमॅन रंजय कसाना आपल्या बायको दिव्याबरोबर तिथे आला. नमस्कार शकुंतला देवीजी, मी तुम्हाला फोन केला होता. मी तुमचीच वाट बघत होते. काय तुम्ही मला जाणतात? तुम्हाला कोण नाही ओळखत. तुम्ही तर शहरचे सगळ्यात मोठे बिझनेसमॅन आहे. बोला, काय तुम्हाला आमच्या अनाथालयामध्ये काही डोनेट करायचं आहे? शकुंतलाजी, मी तुमच्या अनाथ आश्रमासाठी माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे पैसे दिलेले आहेत, पण मी आज अनाथ आश्रमाला काही देण्यासाठी नाही, पण त्याच्याकडून काहीतरी घेण्यासाठी आलोय. मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही समजलं. या शहरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे शकुंतलाजी की माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले आहेत, पण अजूनही मला संतान नाही झाली आहे. मी आणि माझी बायको दिव्याने एक निर्णय घेतलाय की आम्ही एक मुलगा दत्तक घेतला पाहिजे. हे तर खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या अनाथालयामध्ये खूप मुलं आहेत ज्यांना आई बाबांची खूप गरज आहे. आम्हाला एक मुलगी हवी आहे जी कमीत कमी 10 वर्षाची असो. पण तुम्हाला एवढ्या मोठ्या मुलीची काय गरज आहे? तुम्हाला पाहिजे तर 1-2 महिन्याचा बाळ पण घेऊन जाऊ शकता. नाही, आम्हाला 10 वर्षाची मुलगीच पाहिजे. आम्ही तिला अभ्यास करून सुशिक्षित बनवून कलेक्टर बनवणार आहोत आणि तिला तिच्या आई वडिलांच्या कमीचा कुठल्याच प्रकारची कमतरता भासू देणार नाही. मला तुम्हा दोघांच्या विचार ऐकून खूप प्रसन्नता झाली. आमच्या अनाथालयामध्ये एक मुलगी आहे, राधा. ती अभ्यासात खूप हुशार आहे. त्या मुलगीला लहानपणातच कोणीतरी अनाथालयाच्या सीढीवर सोडून गेलं होतं. तुमच्या जागेटी जर कोणी दुसरं असलं असतं तर मी राधाला त्यांना कधीच दिलं नसतं. पण तुम्ही खूप चांगले माणूस आहात. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. शकुंतला देवीने राधाला राजन कसाना आणि दिव्या बरोबर जायला सांगितलं. राधा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन अनाथ आश्रम सोडून रंजन कसाना आणि दिव्याच्या घरी आली. सुरुवातीमध्ये रंजन कसाना आणि दिव्याचं राधाप्रती व्यवहार खूप चांगलं होतं. काही दिवसांनंतर त्यांचा हा व्यवहार बदलायला लागला. एक दिवसची गोष्ट आहे. दुपारीच्या वेळीस राधाला खूप जोरात भूक लागली होती. आई, मला खूप जोरात भूक लागले, मला खायला द्या ना. काही दिवस तुझ्याकडून चांगल्यापैकी काय वागलं? तू तर खरोखरच आम्हाला स्वतःची आई बाबा समजायला लागलीस. दिव्याचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे तुम्ही कसली गोष्ट करत आहात आई? तुम्हीच तर मला म्हटला होता की जर काय मला भूक लागेल तर माझ्याकडून बेझिझक जेवण मागून घे. हा, ते आम्ही याच्यासाठी म्हणलं होतं की तुला आमच्यावरती पूर्णपणे विश्वास बसायला पाहिजे, कारण अनाथ आश्रमवाले काही दिवस येऊन मुलांची विचारपूस करत असतात ना, की त्यांना दत्तक घेतलेल्या गार्डन कडून त्यांचा व्यवहार कसा असतो. आता अनाथ आश्रमवाल्यांनी तुझी पूर्ण कस्टडी आम्हाला दिलेली आहे. खरं तर आम्हाला एक मोलकरणीची गरज होती. आमची मोलकरणी घर सोडून पळून गेली. आम्ही नोकर बदलून बदलून दमून गेलो होतो. अनाथालयापासून चांगली नोकराणी कुठं भेटली असती आम्हाला. आता माझं तोंड नको बघूस. सगळ्या घराला पूर्णपणे साफ करून एकदम आरशासारखं करून टाक. त्याच्यानंतरच तुला जेवायला मिळेल. चल, लवकर लवकर चालू कर. राधा त्या दिवसानंतर पूर्ण घराची मोलकरणी बनली. दिव्या तिला दिवसभर उपाशी ठेवायची आणि तिच्याकडून घरचं पूर्ण काम करवायची. एक दिवसाची गोष्ट आहे. राधाला खूप जोरात भूक लागली होती. ती काम करता करता दमली होती. राधा चुपचाप किचनमध्ये घुसून गपचूप एक सुखी चपाती खायला लागली. अचानक तिथे दिव्या आली. अच्छा महाराणी, आता गोष्ट हितपर्यंत येऊन लागली. तू आता चोरी करायला सुरुवात केली आहेस? नाही आई, मी चोरी नाही केली. सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं. मला चक्कर येण्यासारखं होत होतं, म्हणून मी गपचूप किचन मध्ये आले. तुला किती वेळा बोललो आहे की मला आई नको बोलत जाऊस. शेवटी तू मला न विचारता ह्या सुख्या चपातीला हात कसा लावला? मला माफ कर आई. आजपासून मी असं कधीच नाही करणार. करणार तर तेव्हा जेव्हा मी तुला करण्यालायक सोडेल. आता गपचूप इथून निघून जा आणि मला आपलं तोंड पण दाखवू नकोस. जा, बाहेर जाऊन भीक माग. भीक मध्ये जर काय तुला चपात्या भेटतील तर आपलं पोट भरून घे. राधा चुपचाप जाऊन आपल्या खोलीमध्ये बसून रडायला लागली. रडता रडता राधाला झोप आली. सपन्यामध्ये राधाने स्वतःला समुद्राच्या किनारी बसलेलं पाहिलं की तेव्हा समुद्रमधून एक सुंदर डॉल्फिन बाहेर पडली.
तू एवढी उदास का बसली आहेस राधा? तुला एवढं उदास नाही व्हायला पाहिजे. तुझं वय तर इकडे तिकडे खेळण्याचं आहे. तू तर एक मासा आहेस. तू माझी भाषा कशी बोलू शकतेस? मी एक जादुई डॉल्फिन आहे राधा. काय तुला खूप जोरात भूक लागली आहे? काय तुला आज तुझ्या घरामध्ये तुझ्या आईने जेवण नाही दिलं? शुरू मध्ये तर आई मला खूप प्रेम करायची, पण माहिती नाही आई बाबांना काय झालं. आज तर त्यांनी मला खूप वाईट बोललं. मला खूप जोरात भूक लागली आहे. काही हरकत नाही राधा. जर काय तुला भूक लागली आहे तर तू माझ्या जवळ ये. पण कुठं? मी तर स्वप्नामध्ये आहे. तू आपल्या घरच्या थोड्याच दूर समुद्राच्या किनाऱ्याकडे ये. मी तिथे तुझी वाट बघेन. अचानक राधाचे डोळे उघडले. मला तर खूप जोरात भूक लागली आहे. काय मला जायला पाहिजे? होऊ शकते की माझं स्वप्न खरं होऊन जाईल. राधा रात्रीच्या वेळी समुद्राच्या किनाऱ्याला गेली. अचानक समुद्राच्या किनाऱ्यामधून एक डॉल्फिन बाहेर आली आणि राधाला एकटक बघू लागली. तुला तर मी स्वप्नामध्ये बघितलं होतं. तेव्हा अचानक एक चमत्कार झाला. ती डॉल्फिन माणसांच्या भाषामध्ये तिला बोलली, घाबरू नकोस राधा, मी एक जादुई डॉल्फिन आहे. मी तुझ्या स्वप्नामध्ये येऊन तुला इथे बोलवलं. मला खूप भूक लागली आहे. काळजी करू नकोस राधा, आतापासून तू अजिबात उपाशी नाही राहणार. जेव्हा पण तुला भूक लागेल तू इथे ये. तुला तुझं आवडती जेवण भेटून जाईल. डॉल्फिनच्या डोळ्यातून एक रंगबिरंगा प्रकाश बाहेर पडला आणि बघताच बघता राधाच्या समोर 101 स्वादिष्ट भोजन ठेवलेलं होतं. घाबरू नकोस राधा, हे जेवण तुझ्यासाठीच आहे. तू पोट भरून जेवण जेवू शकतेस. राधा खूप उपवाशी होती. तिने भोजन पोट भरून खाल्लं. आता तू घरी जा राधा, आणि जेव्हा पण तुला भूक लागेल तू इथे येऊन जा आणि आपल्या मनाची सगळी गोष्ट माझ्याकडून करत जा. मी घरी नाही जाणार. घरी आई आणि बाबा मला खूप ओरडतात. त्यांनी तर मला जेवण पण नाही दिलं. असं नाही बोलायचं. तू घरी जा आणि जेव्हा पण ते तुझ्यावर ओरडतील तर तू त्यांच्या ओरडण्यावर लक्ष देऊ नकोस. एक ना एक दिवस ते तुझ्यावर प्रेम नक्की करतील. त्या दिवसाच्या नंतर रोज असंच होऊ लागलं. राधा खूप लवकर काम करायची आणि समुद्राच्या किनाऱ्याला जायची. एक दिवसची गोष्ट आहे. राधा फर्शवर पुसून काढत होती की तेव्हा तिथे दिव्या आली. राधा, आज घरी काही पाहुणे येणार आहेत. तू फर्शवर 2 वेळा पोछा मार. पण आई, तुम्ही जे मला फिनाईल घेऊन दिला आहे त्या फिनाईलने जेव्हा पण मी फर्शवर पोछा लावते तर फर्श खूप जास्त चिकना होऊन जातो. 2 वेळा पोछा लावल्यावर तुमचा पाय स्लिप होऊ शकतो. हे बघ राधा, ही बहाणेबाजी माझ्याकडून नको करत जाऊस. जेवढं बोललेलं गेलं आहे तेवढं कर. दिव्याच्या बोलण्यावर राधाने फर्शवर परत पोछा लावायला सुरुवात केली. दिव्या फर्शवर काहीच कदम चालली होती की अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. दिव्याला त्रासामुळे रडताना बघून राधा तिच्या जवळ येऊन बोलली, तुम्ही तर खाली पडला आई. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की फर्श खूप जास्त चिकना होऊन जातो. राधा ताबडतोब पळत एक ट्यूब घेऊन आली आणि ती दिव्याच्या पायांवर लावायला लागली. तुम्ही आराम करा आई, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. राधाचं हे प्रेम बघून दिव्याच्या मनामध्ये ममता जागली. संध्याकाळी जेव्हा रंजन कसाना घरी आला तर दिव्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू बघून बोलला, अरे बाबा, काय झालं? तू रडत का आहेस? आम्ही राधा बरोबर किती चुकीचं केलं हो. पण आज जेव्हा फर्शवर मी घसरले तर त्या बेचाऱ्या मुलगीने माझी खूप सेवा केली. खरं तर हे आहे की आम्ही दोघं त्या राधाची कधी कद्र नाही केली, जे आपल्याला करायला पाहिजे होती. माझ्या मनात पण हाच प्रश्न सारखा येत होता की आपण राधाला अनाथ आश्रमामधून बोलवून आपण तिच्यासोबत काही ठीक नाही करत आहे. मी तर स्वतःच ही गोष्ट तुझ्यासोबत बोलणारच होतो. ऐका हो, आता मी राधाकडून घरचं काहीच काम नाही करवणार आणि त्यावर मी तिला न जाणे किती दिवसापासून जेवण पण नाही दिलं आहे. तू बरोबर बोलत आहेस दिव्या. मला आतल्या आतमध्येच खूप वाईट वाटत आहे. आज आपण दोघं आपल्या हाताने जेवण बनवून राधाला खाऊ घालूया. रंजन आणि दिव्या जेवणाचं ताट घेऊन राधाच्या खोलीमध्ये आले, पण राधा खोलीमध्ये नव्हती. ते घाबरून गेले. रात्रीचे 9 वाजले आहेत. राधा कुठं गेली असेल? मला सुद्धा समजत नाहीये. यामध्ये सुद्धा चूक आपलीच आहे दिव्या. आपण त्या मुलीवरती लक्षच नाही दिलं.
तुम्ही खरं बोलताय. सगळी चूक माझी आहे. मी त्या बिचारीला माहित नाही किती दिवसापासून जेवण पण नाही दिलं. माझी मुलगी माहित नाही कुठं जाऊन आपलं पोट भरत असेल. दिव्या, ही वेळ आहे ना रडायची नाहीये. चल आपण दोघं मिळून राधाला शोधूयात. घाबरू नकोस, ती आपल्याला बरोबर भेटेल. रंजन आणि दिव्या राधाला शोधायला गेले. शोधता शोधता ते दोघे समुद्राच्या किनाऱ्याला पोचले. त्या दोघांनी बघितलं की राधा समुद्राच्या किनाऱ्याकडे बसून एका डॉल्फिन मछलीकडून बोलत आहे. हे बघून रंजन आणि दिव्या घाबरले. राधा पण त्या दोघांना बघून हैराण झाली. घाबरू नकोस आई, ही पण माझी आईच आहे. जेव्हा तुम्ही मला जेवण नाही दिलं होतं ना आणि मला भूक खूप लागली होती, तेव्हा माझ्या ह्याच आईने मला जेवण दिलं होतं आणि तेव्हापासून मी रोज इथे येऊन जेवण जेवते. राधा, असं कसं होऊ शकते बरं? एक डॉल्फिन कसं बोलू शकते? तेव्हा ती डॉल्फिन एका सुंदर जलपरीमध्ये परिवर्तित झाली आणि हसत दिव्याकडे बघून बोलली, घाबरू नका, मी एक जलपरी आहे. मी कोणताही रूप धारण करू शकते. मी तुमच्या मुलगीला काही हानी नाही पोचवणार. मी समुद्रमध्ये राहणाऱ्या जलपरियांची राणी डॉल्फिन जलपरी आहे. एक साधूच्या श्रापने मी आपल्या असली रूपामध्ये येत ना. मी त्या साधूच्या समोर खूप रडले, खूप गिडगिडले आणि मग त्याने आपल्या श्रापचा तोड मला हा सांगितला की जेव्हा पण एक अनाथ मुलगी जेव्हा भुकेने झोपून जाईल तेव्हा तू तिच्या स्वप्नामध्ये जाऊन तिला इथे बोलवून घे, तिला भोजन खाडव आणि तिला कधीच आपल्या आईचा एहसास व्हायला देऊ नकोस. आणि बघा, मी श्रापपासून मुक्त झाले. पण तुम्हा दोघांनी ह्या बेचाऱ्या मासूम मुलीबरोबर खूप वाईट केलं. तुम्हाला कुठल्याही मुलीबरोबर असा व्यवहार करण्याचा काही अधिकार नाही आहे. आम्हाला क्षमा करा. आम्हाला आमच्या चुकीचा एहसास आहे. मी आणि माझा नवरा राधाकडून क्षमा मागण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेलो होतो आणि तिथे राधा नव्हती म्हणून आम्ही दोघे तिला शोधता शोधता इथपर्यंत आलो. मला सगळं काही माहिती आहे, कारण मी एक जादुई जलपरी आहे. मला माफ कर राधा, मी तुझ्याबरोबर खूप वाईट केलं. मी वादा करते की आजपासून मी तुला कधी आपल्या आईची कमी महसूस व्हायला नाही देणार. काही हरकत नाही आई, मी तुम्हाला माफ केलं. बघितला तुम्हा दोघांनी, मुली अशाच नरम स्वभावाच्या असतात. कायम ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलीच आपल्या आईबाबांचं जीवनभर साथ निभवतात. त्यांना नोकरांसारखं नाही, राजकुमारींसारखं ठेवा. एवढं बोलून ती जलपरी राधाकडे बघून बोलली, आता माझ्या जाण्याचा वेळ आला आहे. राधा, जेव्हा पण तू इथे येऊन आई म्हणून बोलवशील तर मी ताबडतोब पळत पळत तुझ्याकडे येईन. एवढं बोलून ती जलपरी परत डॉल्फिनच्या रूपामध्ये परिवर्तित झाली आणि समुद्राच्या आत प्रवेश करते. त्या दिवसाच्या नंतर राधा रंजन आणि दिव्याची असली मुलगी झाली. राधा आज पण आपल्या आई डॉल्फिनला भेटण्यासाठी येत जात राहते.